आज ना तुम्हाला आमच्या इकडे बनवल्या जाणाऱ्या चणगडबागा चकल्या हा प्रकार कसा असतो हे तुम्हाला दाखवते। फुटाण्याची डाळ घेतली मी बारीक करून मिक्सरला 2 वाट्या। जेवढी फुटाण्याची डाळ घ्याल तुम्ही त्याच्या डबल आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे। तर मी 2 वाट्या घेतली होती म्हणून 4 वाट्या इथे तांदळाचं पीठ घेणार आहे। पहिला फुटाण्याची डाळ मस्तपैकी आपल्याला चाळून घ्यायची आहे। इथे मी चाळून घेते म्हणजे जे त्याच्यातलं मोठं दाटं काही राहिलं असेल डाळीचे तुकडे तर ते निघून जाते म्हणून। त्याच्यानंतर आपल्याला तांदळाचं पीठ पण छानपैकी चाळून घ्यायचं आहे म्हणजे गाठी वगैरे काही राहणार नाहीत आणि काही असेल मोठं दाटं त्याच्यामध्ये तर ते निघून जाईल। मस्तपैकी चाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आपल्याला, पाव वाटी किंवा 2 चमचे म्हणा तुम्ही। तर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, 1 चमचा हळद आणि इथे मी 4 चमचे तिखट घेतलेलं आहे। तुमची तिखट जसं तिखट असेल किंवा थोडंसं कमी तिखट असेल तर त्या अंदाजे तुम्ही तिखट घाला। आणि त्यानंतर आपल्याला इथं मीठ घालायचं आहे चवीनुसार। आणि त्याच्यानंतर आपल्याला मी ते अर्धी वाटी तेल गरम करून घेतलं आहे, एकदम कडकडीत तेल, तर ते आपल्याला घालायचं आहे। तूप घालायचं नाही आहे। तर तुम्ही म्हणाल की तूप घातलं तरी चालतंय का, तुपाने चकल्या मऊ पडतात त्याच्यामुळे तूप अजिबात घालायचं नाही आहे आणि कडकडीतच तेल घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ते दोन्ही पिठं एकजीव करून घ्यायची आहेत। कारण तेल गरम असल्यामुळे ना हळूहळू आपल्याला चमच्याने करून घ्यायचं आहे एकजीव। आणि त्यानंतर मेन चकली कुसकुशीत आणि खमंग होण्याचं कारण म्हणजे ती चकलीचं जे पीठ असते आपण एकजीव केलं ते व्यवस्थित हातावरती ना चोळून घ्यायचं म्हणजे त्याच्यातल्या गाठी ते सगळ्या निघाल्या पाहिजेत आणि मीठ तिखट हळद जिरं जे काही आपण घातलं ते एकजीव झालं पाहिजेत, सगळं मिक्स झालं पाहिजे। त्यामुळे ना व्यवस्थित गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत बघा। अशा प्रकारे पीठ सगळं दोन्ही हातावरती ना घासून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्ही करून बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। पीठ व्यवस्थित सगळं झालं एकजीव की त्याच्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने पीठ मळून घ्यायचं आहे बघा। हात असा जाईल इतकं कोमट पाणी घेतलेलं आहे मी, जास्त कडकडीत नाही पण हात बुडेल आपला असं कोमट पाणी घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला पीठ मळायचं आहे। आता पीठ मळताना एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ना आपल्याला जसं आपण भाकरीचं चपातीचं पीठ एकदम घासून अंगाच्या ताकदीने आपल्या ताकदीने जसं आपण मळतो तसं मळायचं नाही आहे, मोठं दाटच मळायचं आहे बघा। मी तुम्हाला दाखवलं म्हणजे आपण जसं बालुशाही करतो आणि आपलं मोठं दाटं जसं मळतो ना हे बघा तसंच मळायचं आहे। एकदम तुम्ही घासून तेल लावून मळलात तर चकला तुमच्या मऊ पडणार, त्याच्यामुळे तेल अजिबात घालायचं नाही आहे मळताना। मस्तपैकी पाण्याच्या सहाय्यानेच मोठं दाटं मळायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आता माझ्याकडे साचा हा आहे बघा, जसा पितळेचा साचा असतो तो आहे। तर ह्या साच्यामध्ये ना एकदा तुम्ही पीठ घातलं की 8 ते 9 चकल्या आरामात होतात, त्यामुळे जास्त हात दुखायचा प्रश्न पण नाही आणि याच्यातून चकल्या छान गाळल्या जातात आणि मस्त पण कुरकुरीत होतात बघा। लाकडाचे साचे आधी असायचे, आता पण असतात भरपूर जणांकडे, त्याच्यात जरी केलं तरी चालेल तुम्ही, पण माझ्याकडे आता हा अवेलेबल आहे। तर एका झटक्यात माझ्याकडे 8 ते 9 चकल्या होतात छानपैकी। त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते गाळून की या साच्यामधनं कशा होतात। तुमच्याकडे कुठला साचा आहे कमेंट करून सांगा। हे बघा असं मस्तपैकी चकल्या होतात। तुम्ही लक्षात ठेवा फक्त की पीठ घासून मळायचं नाही आहे तुम्हाला। जर कुरकुरीत आणि खमंग चकल्या पाहिजे असतील तर मोठं दाटच पीठ मळायचं आहे तुम्हाला आणि पातळ करायचं नाही आहे, थोडंसं घट्टसरच मळायचं आहे पीठ। हे बघा छानपैकी चकल्या गाळून घ्यायच्या। आता ह्या 2 वाटीच्या चकल्या होत्या तर 2 वाटीच्या आरामात एक थापडं भरून चकल्या तयार होतात। हे बघा असं मस्तपैकी गाळून घ्यायचं आणि जो एंड असतो तो मस्त चिकटवायचा, नाही तर तेलात टाकलं ना आपण की तो सुटतो मग। आणि तेल इकडे मी गरम करत ठेवलंय मस्तपैकी। तेल एकदम कडकडीत गरम झालं की मग चकल्या सोडायच्या आहेत, नाहीतर मग मऊ पडतात तुमच्या चकल्या। आता एका वेळेला मी 4 चकल्या सोडणार आहे कारण 4 चकल्या आरामात मावतात तेलामध्ये। आणि जोपर्यंत चकली हलवायची नाहीये जोपर्यंत त्या स्वतःशी ना असं सुटून वेगवेगळ्या होत नाहीत तोपर्यंत अजिबात चकली हलवायची नाही, नाहीतर सारखं वरती खाली केलं ना की आतून ना चकली मऊ राहते
वरतून तुमची खुसखुशीत राहणार, पण आतून मऊ तुडून बघितले तर मऊ राहणार. त्याच्यामुळे ना एकच बाजू ना खालची असते ती व्यवस्थित भाजून घ्यायची. ती भाजल्याशिवाय चकल्या अजिबात परतायच्या नाही आहेत. तर हे बघा छानपैकी आपण आता वाट बघायची आहे कधी तेल सोडतील त्या, म्हणजे नाही का असं तेलापासून वेगळ्या होतील चकल्या. आहे बघा मस्तपैकी सुटलेल्या आहेत. आता आपण परतून घ्यायच्या छानपैकी. काही गडबड करायची नाही आणि गॅस मंद ठेवायचा नाही आणि हाय पण करायचा नाही. मीडियमपेक्षा जरा जास्त मोठा करायचा गॅस, कारण चकल्या छानपैकी भाजल्या पाहिजेत. हे बघा आणि असा लालसर खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. दोन्ही साईडून छानपैकी भाजून घ्यायच्या. कसा छान कलर आलाय बघा मस्तपैकी. तांदळाच्या पिठाच्या ना खूप छान चकल्या होतात. काही जण हरभऱ्याची डाळ वापरतात, तर त्याच्यापेक्षा तुम्ही तांदळाचं पीठ वापरून बघा, खूप छान चकल्या होतात. आमच्या चंदगड भागामध्ये असाच प्रकार केला जातो चकलीचा. याच्यामध्ये पीठ मळताना तुम्ही तीळ पण टाकायचे, भाजून थोडेसे तीळ टाकायचे. मी सांगायला विसरले तुम्हाला की तीळ टाका म्हणून, तर तीळ टाका भाजून, म्हणजे अजून थोड्या टेस्टला खूप छान लागतात. काही लोक याच्यामध्ये ओवा पण टाकतात, ओवाही टाकू शकता तुम्ही. जिरं प्लस ओवा खूप छान लागतात टेस्टला. तर छानपैकी मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मला या बघा 4 वाटी तांदूळ आणि 2 वाटी आपलं फुटाण्याची डाळ, तर ना मला या चकल्या करायला 1 तास बरोबर लागला. खूप पटपट चकल्या होतात, काही वेळ लागत नाही, काय नाही, खूप भारी होतात. किंवा तेलात तुटून पडल्या असंही काही होत नाही. पटपट उचलल्या जातात. त्यामुळे अशा तुम्ही प्रकारे केलात तरी खूप छान होतात चकल्या. करून बघा नक्की, म्हणजे तुम्हाला समजतील आणि टेस्टही कळेल. छानपैकी बघा मस्त तेल, अजिबात फेस येत नाही. काही लोकांना चकल्या करायला जातात आणि फेस येतो. जर तुमची फुटाण्याची डाळ जर जास्त झाली असेल पिठात ना, तर फेस येतो. एकदा फेस यायला लागला की मग चकली आतनं भाजली जात नाही, आपल्याला अंदाजही कळत नाही आतमध्ये काय चाललंय. त्यामुळे बघा अशा प्रकारे केला तर तुम्ही आता बघू शकता माझ्या चकल्या फ्राय करून संपत आल्या, तरी तेल अजिबात कुठे म्हणजे फेस आलेला नाहीये किंवा तेलात पीठ पडले आणि जळाले तेल असंही तुम्हाला कुठे दिसत नाहीये. तर अजिबात होणार नाही तसं. या प्रकारे जर तुम्ही चकल्या केला तर खूप छान चकल्या होतात. नक्की करून बघा अशा. आमच्या चंदगड भागामध्ये ना फुटाण्याची डाळ आणि तांदळाचं पीठ वापरूनच मोस्टली चकल्या केल्या जातात आणि इतक्या कुसकुशीत खमंग होतात ना. महिनाभर जरी तुम्ही ठेवलात तर त्या चकल्यांना काही होत नाही, अजिबात मऊ पडणार नाहीत चकल्या. हे बघा तुम्हाला मी दाखवते, किती सुंदर झाल्यात बघा, खुसखुशीत खमंग. आणि असं तुम्ही फोडली तर एकदम अशी अलगद फुटून जाईल, एवढ्या खुसखुशीत आणि खमंग चकल्या होतात. नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्यात खाऊन मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. आणि नक्की तुम्हाला काय अजून वेगळं बघायचं आहे की